जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण। जय जय राम कृष्ण हरि। 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 जय राम कृष्ण। जय जय राम कृष्ण। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा। हे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा। हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया बडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा। सर्व सुखाचे आकर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव
बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम राम राज्य दलिता कांडित स्वप्नी ही दुःख न देखवे डोळा माचा गजर खंडिता जेविता के माए दलिता खंडिता जेविता के माए के माए खंडिता जेविता के माए जय ठोपा रखो माए 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 Topar kumai, topar kumai, topar kumai, topar kumai, topar kumai, topa, 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 topa. Da. बोला
पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु काका महाराज की जय सद्गुरु बाबा महाराज की जय। हाँ झाले राम राजे झाले राम राजे काय हुने आम्हासी झाले राम राजे झाले राम राज झाले राम राज झाले राम राज झाले राम राज काय उने आम्हासी झाले राम राजे झाले राम राजे झाले राम राज झाले राम राजे 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 झाले झाले राम राज झाले राम राज झाले राम राज काय उने आम्हासी झाले राम राज पीक गाये ओळल्या मसे धरणी धरे पीक गाये ओळल्या मसे गाये ओळल्या मसे राम वेळो वेळा राम वेळो वेळा गाऊ ओविगे राम वेळो वेळा राम वेळो वेळा राम वेळो वेळा राम वेळो धरी पीक गाई ओढल्या म्हैसी धरणी धरी पीक गाई धरणी धरी पीक गाई ओढल्या म्हैसी राम वेळो वेळा राम वेळो वेळा मी गाऊ गोविये राम वेळो वेळा राम वेळो वेळा राम वेळो वेळा दळता कांडिता जेविता गे माय दळिता कांडी दळिता कांडिता दळिता कांडी दळिता
ದಲಿತ ಖಂಡಿತ ದಲಿತ ಖಂಡಿತ ದಲಿತ ದಲಿತ ಖಂಡಿತ ದಲಿತ ಖಂಡಿತ ದಲಿತ ಖಂಡಿತ ದಲಿತ ಖಂಡಿ ದಲಿತ ಖಂಡಿತ 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 ದಲಿತ ದಲಿತ ಖಂಡಿತ ದಲಿತ ಖಂಡಿತ ದಲಿತ ಖಂಡಿತ ಖಂಡಿತ ದಲಿತ ಖಂಡಿತ ದಲಿತ ಖಂಡಿತ ದಲಿತ ಖಂಡಿತ ದಲಿತ ಖಂಡಿತ ಜೀವಿತ ದಲಿತ ದಲಿತ ಖಂಡಿತ ಜೀವಿತಗೆ ಬಾಯಿ ಜೀವಿತಗೆ ಬಾಯಿ ಜೀವಿತಗೆ ಮಾಯೆ
राम वेळो वेळा राम वेळो वेळा गावो वेगे राम वेळो वेळा राम वेळो वेळा राम वेळो वेळा राम वेळो वेळा गाऊ ओविये गाऊ ओविये गाऊ बोला कुंडली कवरत्त श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ विठाला 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 वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खूण हाता चढे संपूर्ण तत्वबोधाचा आता भिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुन्मुनीन्द्रैः समागच्छतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन दोसरे चरण संतांचिया ज्ञानच्या कृपाने कथेचा विस्तार ज्ञानच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठाल विठाल हा लगेच उचला आज 22 तारीख सुवर्ण अक्षरामध्ये भारताच्या प्रत्येक गावोगावी प्रत्येक शहरामध्ये 22 तारीख लिहिली जाईल. का लिहिली जाईल, त्याचं प्रयोजन काय हे इथे बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे. त्या प्रयोजनापेक्षाही पुढचं प्रयोजन मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. भारतामध्ये अनेक वर्षानंतर एकजूट जर का कशाने दिसली असेल
तर ती आजच्या दिवसामुळे दिसली. आमचा हिंदू धर्म हा सहिष्णुता शिकवणारा धर्म आहे. प्रत्येकाला जवळ करणारा धर्म आहे. वसुधैव कुटुंबकम म्हणणारा धर्म आहे. चांगल्या गोष्टी स्वीकारणारा धर्म आहे. आनो भद्रा क्रतवो यंती विश्वतः, चांगल्याच गोष्टी माझ्या कानावरती पडो असं म्हणणारा धर्म आहे. आणि हा जो धर्म आहे, ह्या धर्माला खऱ्या अर्थाने मूल्यांचं अधिष्ठान लाभलं आणि या मूल्यांच्या अधिष्ठानाच्या जोरावर अनेक वर्ष हा धर्म अजूनही टिकून आहे. भारत एकमेवा देश आहे जिथे हिंदू धर्म पाळला जातो. एक दोन छोटे छोटे देश आहेत, पण इतर धर्मांच्या अनुसरून त्या मनाने सर्वात छोटा धर्म हा हिंदू धर्म आहे. आणि भारतामध्ये या हिंदू धर्माचं जागरण होतं. कुठलाही धर्म टिकवताना त्या धर्माला एक आस्थापना असते, त्याची एक आस्था असते, श्रद्धास्थान असतं आणि एक झेंडा असतो. या सगळ्या गोष्टी संघ बनवण्यासाठी उपयोगी असतात. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी तुम्हाला अस्मितेची जाणीव करून देत असतात. आपला जन्म का झाला? तो भारतातच का झाला? संतांच्या कुशीत महाराष्ट्रात का झाला? आपल्या आयुष्याचं प्रयोजन काय? या सगळ्या गोष्टी आहेत ना, या ठरलेल्या आहेत. आणि प्रत्येक गोष्ट जी आपण आयुष्यामध्ये करतो त्या गोष्टीला दोन विषय आवर्जून लागतात. एक विषय प्रयोजन आणि दुसरा विषय अधिष्ठान. कुठलंही कार्य करताना प्रयोजन आवश्यक असतं. प्रयोजन नसेल तर कार्य होत नाही. करोडोंचं धन कीर्तनाच्या माध्यमातून गोळा करून दिलंय. पंकज महाराज समोर बसले. आज विशेष आनंद आहे महाराज. तिकडे रामलल्ला विराजित झालेत आणि त्याच प्रेरणेने तीच मूल्य घेऊन तुकाराम महाराजांचं भव्य मंदिर भंडारा डोंगरावरती साकार होत आहे. आणि हनुमंताचा वाटा पंकज महाराज उचलत आहेत. खारीचा वाटा म्हणायची एक पद्धत आहे, पण महाराजांच्या रूपाने ती म्हण बदलली आहे आणि हनुमंताचा वाटा झालेला आहे. विठाला विठाला. संजय बापूंनी मला सांगितलं, रवी घाटे साहेब माझ्याबरोबर काम करतात, त्यांनी सांगितलं महाराज आजचा दिवस तुम्ही आमच्यासाठी द्या. विठ्ठल मंदिरामध्ये आपली सेवा आहे. मला नितांत आनंद झाला, कारण इतका सुवर्ण अक्षराने लिहिलेला दिवस, त्यात कीर्तनाची सेवा, संपूर्ण वारकरी संप्रदाय समोर बसलेला
आणि तसं म्हटलं तर गोरज मुहूर्त. माऊली म्हणतात, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सभाया अभ्यंतरी. मणी सोन्याचे, सूत सोन्याचं. मणी ज्या सुतात ओवले ते सूत सोन्याचं. आणि मग त्यातून जो हार बनणार आहे तो काय लोखंडाचा असेल? तोही सोन्याचाच होणार. रामलल्ला विराजित झालेले, अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठा झाली आहे. सोन्यासारखा दिवस आहे. संप्रदायामध्ये कान असणारी दिग्गज मंडळी समोर बसली आहेत. सोन्यासारखी मंडळी आहेत. अनेक वर्ष या भूमीने मोठमोठ्या कीर्तनकारांचे कार्यक्रम ऐकलेले आहेत. कीर्तन श्रवण केलेली आहेत. श्रोते सुद्धा सोन्यासारखे आहेत. फक्त मला एवढंच कळत नाही, सगळे सोन्यासारखं असताना सुद्धा त्या दगडाला तुम्ही का उभं केलं? त्याचं एक कारण आहे. बालक बापाची ताटी घे, ते बापा तेची जेवू लागे, संतोषी संतोषेनी वेघे मुखची उडवी. एखादं लहान मूल वडिलांच्या ताटामध्ये जेवायला बसतं. वडील त्याला पचेल रुचेल असे लहान लहान घास करून भरवतात. हे पोरगा आघावपणा करतं, स्वतः घास घेतं आणि वडिलांना भरवायला जातं. वडील असं म्हणत नाही, लेका तू केवढा मी केवढा, लागला मला घास भरवायला. त्याचा हात पोचावा आणि त्याचा घास प्रेमाने स्वीकारता यावा म्हणून ते स्वतः वागतात, घास स्वीकारतात, तृप्त होतात. तसं महाराज, वडिलकीच्या भूमिकेतून सर्वजण समोर बसलेला आहात आणि आघावपणा करणारा पोरगा घास भरवण्यासाठी मी इथं उभा आहे. एवढा काय तो फरक आहे. हा फरक समजून घ्या आणि आपण कीर्तनाला सुरुवात करू. विठाला विठाला कार्तिकी वारीमध्ये आम्ही आळंदीला, थोडस त्याचा शार्प कमी कर दादा, तो रिबाउन्स येतोय. तो जेव्हा कीर्तन प्रवचन करतो तेव्हा एकेका फडावरती 2-2 कार्यक्रम चालू असतात. आपला अभंग किती पक्का आहे याच्यावरती कीर्तनकार चांगलं कीर्तन करू शकतो. त्याचा अभंग जर का पक्का नसेल तर वारीमध्ये तो संपला. पण गोंगाटच एवढा असतो. तसं आज काहीसं वारीचं स्वरूप पुण्यामध्ये आलेलं दिसतंय. इथं कीर्तन आहे, तिकडे ढोल ताशे वाजतायत, कुठेतरी बँड वाजतोय आणि ज्याला काहीच वाजवायला जमत नाहीये, मी बघतोय जाताना आणि येताना हॉर्न वाजवतोय. पण असोत, प्रत्येक जण कुठेतरी त्या रामलल्लासाठी स्वतःची अभिव्यक्ती दर्शवतोय. हे महत्वाचं आहे. कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, भारूड, भजन, गायन याचं प्रयोजन काय? जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. काहीही करा पण या मर्यादेत राहून करा. कारण आज जे चिंतन आपण करणार आहे ते चिंतन
मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्यावरती आहे. माणसाला मर्यादा कळाली की नाही की जगातलं सगळं ज्ञान त्याला कळतं. पण दुर्दैव असे मर्यादाच आपल्याला कळत नाही. झाले रामराज्य म्हणजे काय झालं? रामराज्य झालं म्हणजे नेमकं काय झालं? एक राजा होता, त्याचं नाव राम, त्याचं राज्य आलं आणि रामराज्य झालं. साधी व्याख्या. पण हजारो वर्षांपासून राज्य कसं असावं हे सांगण्यासाठी उदाहरण कोणाचं दिलं जातं? हिटलरचं, नेपोलियनचं? कोणाचं दिलं जातं? रामाचं दिलं जातं. का दिलं जातं आणि का ते द्यायला हवं याच्यावरतीच आजचं चिंतन आहे. चिंतनाला सुरुवात करायच्या आधी दोन गोष्टी लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. गोष्ट पहिली, आपल्याला इथं रामाचं स्मरण करायचंय. आणि गोष्ट दुसरी, ते रामाचं स्मरण कसं करायचंय हे मी तुम्हाला सांगणार आहे. रामराज्य आलं म्हणजे रामाचं राज्य आलं आणि ते राज्य आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिणाम करणारे म्हणून हजारो वर्ष त्याचं उदाहरण दिलं जातं. हजारो वर्ष. प्रभू रामचंद्र एकदा नदीच्या काठी आले. नावाड्याला सांगितलं, मला पहिलं तीरावरती घेऊन चल. नावाडी म्हणला, काही हरकत नाही, बसा म्हटले. लक्ष्मण, प्रभू रामचंद्र आणि सीतामाई त्या नावेमध्ये बसल्या. नावेने नदी पार केली. पलीकडच्या तीरावरती गेल्यावर तिघही उतरले. आता यांनी सेवा दिली आहे म्हटल्यावर याला काहीतरी दिलं पाहिजे. सेवा फुकट घेऊन चालत नाही. ती कीर्तनाची असली तरी सुद्धा विठाला 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 काहीतरी दिलं पाहिजे. काय द्यायचं म्हणून चाचपडायला लागले. नावाडी म्हणाला, काय करताय? ते म्हणले, अरे तुम्हाला सेवा दिली आहेस, त्याच्या मोबदल्यात काहीतरी तुला दिलं पाहिजे म्हणून बघतोय काय माझ्याकडे. नावाडी हसला. तो म्हणला, चेष्टा करू नका. एका धंद्यातले दोन लोक एकमेकांकडून पैसे घेत नसतात. कुठला धंदा? आपल्या दोघांचाही धंदा एकच आहे. एक नावी दुसऱ्या नाव्याकडनं पैसे घेत नाही. आपला धंदा एकच आहे. कुठला धंदा आहे? मी नावेमध्ये बसवून नदी पार करतो आणि तुम्ही भवसागर पार करून नेता. दोघांचाही धंदा तोच आहे. मग हा भवसागर आपल्या संपूर्ण आयुष्याचं प्रतीक करून प्रभू रामचंद्रांनी कसा पार केला आणि अनेकांना तो कसा पार करून दिला याचं चिंतन करण्यासाठी आज मी इथं उभा आहे. विठाला विठाला. गीता घे गीता.
म्हणून रामचरित्राचं जे गायन इथं करायचंय ते अतिशय वेगळ्या पद्धतीने करायचं. ते कसं करायचं तर त्याला काही सूत्र आहेत. एक लक्षात घ्या की प्रत्येक गोष्ट जी जगामध्ये घडते ती सूत्रातून घडते. प्रत्येक गोष्टीला काहीतरी आखाडे असतात, आराखडे असतात. कुठलीही गोष्ट मला वाटली म्हणून होते असं नाही. सेवा सुद्धा करायची आहे ना, मग त्या सेवेला काहीतरी परिमाण आहे. कीर्तनाची सेवा करायची आहे, त्याला टाळकरी आले, पखवाज वादक आले, हार्मोनियम वादक आले आणि महत्वाचं म्हणजे श्रोते आले. या 4 घटक मिसळल्याशिवाय कीर्तनाची सेवा होऊ शकत नाही. ही सेवा सुद्धा सध्या कमी होत चालली. मुळात सेवा हा भावच कमी होत चाललाय. घेऊ जाणे पर देऊ नाही जाणे, बाई मी भोळी ग बाई मी भोळी. घेऊ जाणे पर देऊ नाही जाणे, बाई मी भोळी ग बाई मी भोळी. 8 दिवसा बाजारा जाते, 50 केळी मोजून आणते. आतला गाबा आपणच खाते, वरलं सालपट नवऱ्याला देते. बाई मी भोळी ग बाई मी भोळी, बाई मी भोळी ग बाई मी भोळी. हे बाई मी भोळी ग बाई मी भोळी, बाई मी भोळी ग बाई मी भोळी. बाई मी भोळी ग बाई मी भोळी, बाई मी भोळी ग बाई मी भोळी. हो हरी हो हरी हो, हो हरी हो हरी हो, हो हरी. शाबास. भारुडाची आमची परंपरा आहे. भारूड झाल्याशिवाय कीर्तन संपन्न होऊच शकत नाही. प्रत्येक गोष्टीला काहीतरी परिमाण असतं, प्रत्येक गोष्टीला काहीतरी क्रिया असते आणि एक सूत्र असतं. ज्ञानेश्वरी वाचायची आहे ना, मग ती कशी वाचायची? भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. जर का हरीची कृपा तुमच्यावरती व्हावी असं वाटत असेल तर पहिल्यांदा ज्ञानेश्वरी वाचा. आणि ज्ञानेश्वरी कशी वाचा तर भाव धरून वाचा. तसं प्रभू रामचंद्रांची जर का तुमच्यावर कृपा व्हावी असं वाटत असेल तर प्रभू रामचंद्रांचं चरित्र पहा, त्याचा अभ्यास करा, ते श्रवण करा. पण कसं करा तर भाव ठेवून करा. भाव ठेवून करा. लक्षात घ्या, प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये मूलभूत फरक असा आहे की कृष्णाच्या जन्मापासून त्यांनी लीला केलेल्या आहेत. कृष्णाच्या जन्मापासून कृष्णाने लीला केल्या आहेत. जन्म झाला, दरवाजे उघडले, यमुनेला करंगळी लागली, पाणी ओसरलं, पुतनेचा वध केला. त्या युद्ध करून केला. शकटासुराला कसं मारलं? युद्ध करून मारलं. पण प्रभू रामचंद्रांचं संपूर्ण आयुष्य जर आपण पाहिलं तर रामजींच्या आयुष्यामध्ये त्यांनी चमत्कार कधीच केलेले नाहीत. आणि केलेच असतील तर ते अगदी हातावरती मोजण्या एवढेत, बोटावरती मोजण्या. याचं कारणच असं आहे की त्यांच्या अवतार कार्याचं प्रयोजनच मुळी सर्वसामान्यांना तारून न्यायचं होतं. जोपर्यंत आपण, आता आम्ही सुद्धा कंपन्यांमध्ये काम करतो,
जोपर्यंत आम्ही शॉप फ्लोअरवर उतरत नाही तोपर्यंत आम्हालाही कळत नाही नेमकं कुठं चुकतंय. खऱ्या अर्थाने जर का तरुण जायचं असेल तर नेमकं कुठं चुकतंय हे भगवंताला सुद्धा समजून घ्यायचं होतं. कुठे अडचणी येत आहेत हे भगवंताला समजून घ्यायचं होतं. आणि म्हणून प्रभू रामचंद्रजींचा अवतार झालेला आहे. आणि गंमत अशी अवतारामध्ये सुद्धा अवतार म्हणून रामजींच्या अवताराला मान्यता ही कृष्ण अवतारानंतर मिळालेली आहे. वास्तविक 7वा अवतार रामाचा आहे आणि 8वा अवतार कृष्णाचा आहे. अवतार कार्याचं प्रयोजन काय? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अधर्माची अवघी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुडी सुखाची उभवी. स्वसुखे विश्व कोंदे धर्मोची जगी नांदे भक्ता निघती दोंदे सात्विकाची. परित्राणाय साधूनाम 1 विनाशाय च दुष्कृताम 2 आणि धर्म संस्थापनार्थाय 3. ज्या ज्या व्यक्तींनी परित्राणाय साधूनाम साधूंचं रक्षण केलंय, विनाशाय च दुष्कृताम दुष्ट माणसांचा संहार केलाय आणि धर्म संस्थापनार्थाय धर्मसंस्था पुन्हा एकदा प्रस्थापित केली आहे, ती सर्व माणसं ही अवतारी पुरुष आहेत. रामाला पूर्ण अवतार म्हणतात. का म्हणतात? प्रत्येक अवतार जे झालेत ते एक काम करून संपलेले आहेत. वामनाने बळीला गाडलं, वामन अवतार संपला. वराहाने पृथ्वी धरली, अवतार संपला. पण कृष्ण आणि राम असे 2 अवतार आहेत ज्यांनी संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं आणि मग त्यांचं कार्य केलं. बापू पुढे जाऊन मला असं सांगावंसं वाटतं की अजून एका कार्यासाठी त्यांना पूर्ण अवतार असं म्हणतात. मगाशी मी सूत्र सांगितलं, कृष्ण आणि प्रभू रामचंद्रांनी ह्या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या केल्या. काय? परित्राणाय साधूना साधूंचं रक्षण, विनाशाय च दुष्कृताम दुष्टांचा संहार आणि धर्म संस्थापनार्थ. या 3 गोष्टी ज्या अवतार कार्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या 3 गोष्टी त्यांनी केल्या म्हणून त्यांना पूर्ण अवतार असं म्हणतात. ही माझी व्याख्या आहे. भारतीय संस्कृतीमध्ये राम हा उपादान कारण आहे. एक असतं उपादान कारण, एक असतं निमित्त कारण आणि एक असतं प्रयोजन कारण. मातीचा घट बनवलाय, तो घट कशाने बनला? मातीने बनला. त्या घटामध्ये आपण काय साठवतो? पाणी, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी सगळं साठवतो. माती हे उपादान कारण आहे. कुंभाराचे सुंदर हात हे त्याचं निमित्त कारण आहे. आणि त्या माठामध्ये जे पाणी साठवलं जातं ते पाणी त्याचं प्रयोजन कारण आहे. लक्षात घ्या, पाणी न साठवता जर का गहू साठवले, माठ राहणार आहे ना? राहणार आहे. बरं, आज कुंभार नाहीये, त्याच्या मुलाने घट बनवला, बनणार आहे ना? बनणार आहे. प्रयोजन कारण बदललं तरी सुद्धा माठ बनणार आहे, निमित्त कारण बदललं तरी सुद्धा माठ बनणार आहे. पण मातीच नसेल तर माठ बनणार आहे का? माती हे उपादान कारण आहे. माती नसेल तर माठ बनणार नाही. आणि जर का लोखंड या धातूने काही बनवलं तर त्याला माठ आपण म्हणू शकणार नाही. म्हणून माठ बनवायला
माती हे उपादान कारण आहे. तसं भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने जी मूल्याधिष्ठित आहे ती मूल्याधिष्ठित संस्कृती वर्धविष्णू होण्यासाठी राम हा उपादान कारण आहे. राम नसेल तर भारतीय संस्कृती प्रफुल्लित होणार नाही. साने गुरुजी म्हणायचे ही भारतीय संस्कृती कशी आहे, ही सूर्यासारखी तेजस्वी आहे, ही चंद्रासारखी शीतल आहे, ही समुद्रासारखी अथांग आहे आणि आकाशासारखी उत्तुंग आहे. अशा संस्कृतीवरती मला ज्ञानाने बोलण्याचा अधिकार जरी नसला तरी प्रेमाने बोलण्याचा अधिकार मात्र नक्की आहे. कारण ही संस्कृती प्रेम शिकवते. तसं प्रभू रामचंद्र आपल्या आयुष्यामध्ये इतके जोडले गेलेले आहेत की त्यांच्यावरती ज्ञानाने बोलण्याचा अधिकार जरी नसला तरी प्रेमानं मात्र बोलायचा अधिकार आपल्या सगळ्यांना नक्कीच आहे. विठाला विठाला. आणि आपण प्रेमाने का बोलू शकतो? लक्षात घ्या, भारतामध्ये किंबहुना जगामध्ये एकमेव उदाहरण आहे असं की जिथं राजा देव झालेला आहे. राजा देव झालेला आहे. कुठल्या राजाला पूजले हो तुम्ही देव म्हणून? स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते म्हणतात. राजाला फक्त त्याच्या नगरीमध्येच पूजलं जातं, बाहेर त्याला किंमत नाही. पण इथे प्रभू रामचंद्र हे राजा असून पूजले जात आहेत. का? याचा कोणी विचार केलाय? त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे राजावरती असणारा विश्वास. लक्षात घ्या, भाव धरून आपल्याला ही कथा ऐकायची आहे, पण सुरुवात विश्वासातून होतीये. 4 पायऱ्या आहेत: विश्वास, निष्ठा, श्रद्धा, भक्ती आणि मग भाव. मुळात विश्वासच नसेल तर निष्ठा उत्पन्न होणार नाही. निष्ठा उत्पन्न होणार नाही. आणि निष्ठा दृढ झाली की श्रद्धा निर्माण होते, आणि श्रद्धा दृढ झाली की भक्ती निर्माण होते, आणि भक्तीतून भाव फुलतो. हे सूत्र आहे. एक मनुष्य तीर्थयात्रेला निघाला. तीर्थयात्रेला पूर्वी चालत जायचे, गाड्या नव्हते, घोडे नव्हते. आणि एकदा का कोणी तीर्थयात्रेला गेला की तो परत येईल की नाही याची शाश्वती नसायची. सगळे दागदागिने यांनी गोळा केले, पुरचुंडीत बांधले आणि निघाला. शेजारच्या माणसांनी पाहिलं, हा तीर्थयात्रेला निघालेला आहे, हा काय आता लवकर येत नाही, पैसा अडका दागदागिने पुरचुंडीत बांधून घेऊन चाललाय. आपलं साध्य आपल्याला साधता आलं तर पाहू. हा चोर होता. हा त्याच्याबरोबर निघाला. दररोज दोघं एकत्र चालायचे आणि रात्री एका ठिकाणी येऊन मुक्काम करायचे. चालताना ते पैशाचं गठुड, ती पुरचुंडी हलताना त्याला दिसायची कमरेला. पण दिवसा ढवळ्या कसा काय हात मारायचा? महाराज, पूर्वीचे चोर हे काहीतरी नीतिमत्ता पाळणारे होते. दिवसा चोरी करायची नाही, बायकांच्या वरती हात टाकायचा नाही, आणि महत्वाचं पोटापुरतीच चोरी करायची. आता अजीर्ण झालं तरी सुद्धा आपण खातोय. डॉक्टर म्हणतात हे खाऊ नका, ते खाऊ नका, ते खाऊ नका, ते खाऊ नका.
काय होईल? अहो डायबिटीस होईल. डायबिटीस झालं तर काय होईल? तुम्ही मराल. हा डॉक्टरांना सांगतो महाराज, न खाऊन मरण्यापेक्षा खाऊन मेलेलं बरं. तुझं ते माझं, माझं ते माझं, आणि तुझ्या तीर्थरूपांचं ते सुद्धा माझं. हा म्हणला दिवसा ढवळ्या कशी चोरी करायची? रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यावरती चोरी करू, डल्ला मारू. मुक्कामाच्या ठिकाणी पोचले, बिछाना टाकला, दोघंही झोपले. जसं याला झोप लागली तसं चोर महाशय उठले, नाईट ड्युटी. चाचपटायला लागले, कुठं ठेवले गाठोडं. उशाशी पाहिलं, संपूर्ण अंगावरती पाहिलं, कुठंच मिळेना. रात्री उशीर झाला, वैतागून हाही झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, पाहतो तर हा फ्रेश, आणि याचं रात्रभर जागरण झाल्यामुळे झोप डोळ्यावर. पुन्हा दोघं चालायला लागले. दिवसभर चालताना पुन्हा एकदा त्याच्या डोक्यात आलं, रात्री आपल्याला गाठोडं मिळालं नाही. पुन्हा एकदा चालताना हे गाठोडं त्याच्या कमरेला दिसतंय. कुठे ठेवला असेल त्यांनी? प्रश्न पडला. कोणाला बंद करता येईल का होते? वाचता येते? हा नाही बर. तो म्हणला काही हरकत नाही, आज परत रात्री शोध मोहीम करू. रात्री झोपला, पुन्हा सगळं चाचपड, गाठोडं काही मिळालं नाही. तिसरा दिवस आला, दिवसभर गाठोडं तर दिसतंय, रात्री कुठं जातं? रात्री परत मिळालं नाही. 8, 10, 15 दिवस झाले, गाठोडं काही त्याला मिळालं नाही. शेवटी यात्रा संपली आणि शेवटची रात्र उजाडली. हा म्हणला, महाराज मी झोपतो आता, तुम्ही राखण करा. म्हणले थांबा, कसलं राखण करा? काय झालं? अहो म्हणले 10, 15, 20 दिवस मी पाहतोय, दिवसभर तुम्ही चालताना ते गाठोडं तुमच्या कमरेला असतं, आणि रात्री झोपल्यावर कुठे आहे शोधायला जातो तर कुठेच मिळत नाही. ठेवता कुठं? ते म्हणले सोपं आहे. काय करतो मी? दिवसभर माझ्या कमरेला असलेलं गाठोडं रात्री मी तुझ्या उशाखाली ठेवतो. का? तुझ्यासारखा सुरक्षित मतदारसंघ मला कुठे मिळायचा? त्या चोरावरती विश्वास ठेवला तर तीर्थयात्रा पूर्ण झाली. मग रामावरती विश्वास ठेवला तर हा भवसागर तुम्ही का पार करून जाणार नाही? विठाला विठाला. म्हणून पहिल्यांदा विश्वास ठेवा मला. हा विश्वास फार महत्वाचा आहे, आणि विश्वास दृढ झाला की निष्ठा उत्पन्न होते, आणि निष्ठेतून श्रद्धा निर्माण होते. ही श्रद्धा प्रभू रामचंद्रांवरती आपली आहे, म्हणून आज हे कीर्तन घडतं. ऐशा अनादिया वाटा एकी उजू एकी अववाटा. अनादी काळापासून 2च वाटा होत आलेल्या आहेत, एक उजवी आणि एक डावी आहे. उजवी वाट ही सत्याची आहे, आणि डावी वाट ही असत्याची. उजवी वाट ही श्रद्धेची आहे, आणि डावी वाट ही तर्काची आहे. राम होऊन गेला का? काय पुरावेत? तर्क. आणि तर्क म्हटलं की 3 गोष्टी निर्माण होतात: कुतर्क, मंदबुद्धी आणि विषयासक्ती. बघा कुठनं येतोय आपण. मानव जीवनामध्ये स्वभावताच तर्क करायची एक अभिलाषा असते. खरंच असं घडलं का?
रामाने सेतू बांधला का? कुतर्क. दुसरं मंदबुद्धी. माऊलींनी खरंच भिंत चालवली का? खरंच रेडा बोलायला लावला का? मंद आहेस म्हणून तुला कळलेलं नाही. मी नेहमी सांगतो, माऊलींनी रेडा वदवला की नाही मला माहीत नाही, पण माऊली नसते तर आमच्यासारखे रेडे वदवलेच गेले नसते. आम्हाला बोलायचं अधिष्ठान माऊलींनी दिलंय. नवरस भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरवरू निफजवी माये, साहित्य सोनियेचे खाणी, उघडू दे देशीयेची एक शोणी, विवेक वल्लीची लावणी हो देई सैंघ्य, आगा विश्वैक्य धामा, तुझा प्रसाद चंद्रमा, करू मज पौर्णिमा स्फूर्तीची. नवरसांचे सागर भरवीत, विवेक वल्लीची लावणी करीत, विश्वैक्य धाम्याचा प्रसाद चंद्रमा म्हणून पौर्णिमेचं पूर्णत्व घेऊन या मुलखामध्ये ज्ञानेश्वरी प्रगटली. आणि अमृतातेही पैजा जिंके अशी शब्दरचना माऊलींच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्या पुढे उभी राहिली. लक्षात घ्या, वाल्मिकी रामायण नसतं ना तर राम काय आहे ते आपल्याला कळलं नसतं. ज्ञानसाधनेचे 3 प्रकार आहेत: प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण. तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात, मी काहीतरी सांगतो याचा अर्थ मी कीर्तनकार आहे, तुम्ही श्रोते. प्रत्यक्ष पाहून ज्ञान होतं, प्रत्यक्ष प्रमाण. रस्त्यावरती धूर दिसतो, कळतं कुठेतरी आग लागली. अनुमान करतो आग लागली, अनुमान प्रमाण. आणि तिसरं, ज्या गोष्टी अनाकलनीय आहेत, न समजणाऱ्या आहेत, आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहेत, त्या बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी ही संतांनी, ऋषीमुनींनी शब्दाच्या माध्यमातून ग्रंथात कैद केल्या. तुका मने नाही विश्वास जमनी, तुका मने नाही विश्वास जमनी, तुका मने नाही विश्वास जमनी, तुका मने नाही विश्वास जमनी. पाहावे पुराणे विचारू, पाहावे पुराणे विचारोनी, पाहावे पुराणे विचारोनी. पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना. पुराणे विचारो, आवे पुराणे विचारो, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना. अशा रामाचं चरित्र हे भाव धरूनच ऐकलं पाहिजे. भाव नसेल तर हे रामाचं चरित्र ऐकण्यामध्ये काहीही उद्देश नाही. भाव म्हणजे नेमकं काय? भाव धरून हे चरित्र ऐकायचं म्हणजे नेमकं काय करायचं? विनोबाजी फार सुंदर सांगायचे. एखादा माणूस आंघोळीला जातो, अंगावरती पाणी घेतो आणि नंतर लक्षात येतं की पाणी गेलंय. बघा किती गोड सांगितलं. तोपर्यंत त्यांनी साबण लावलेला असतो, डोक्याला शिककाई लावलेली असते. आता पाणी गेलंय म्हणल्यावर करायचं काय? तो तसाच बाहेर येतो. बाहेर आल्यावरती लोक काय म्हणतील? त्याला वेडा म्हणतील. स्वच्छ व्हायला गेलेला हे काय ध्यान घेऊन आलाय? गेला कशाला होता? स्वच्छ व्हायला. बरोबर आहे ना? साबण कशाला लावतो आपण? स्वच्छ व्हायला लावतो. शिककाई कशाला लावतो? स्वच्छ व्हायला लावतो. मग साबण आणि शिककाई लावलेलं अंग बाहेर घेऊन आल्यावरती हसायचं काय कारण? शांत वाटलं.
त्याचं काय प्रयोजन? तरी सुद्धा आपण हसतो, त्याला नावं ठेवतो. का? कारण त्याच्यावरती पाणी घ्यायला राहतं. आणि याच्या उलट साबण नाही, शिककाई नाही, काही नाही, फक्त पाणी आहे. अंगावरती पाणी घेतलं 2 तांब्या, आमचा वारकरी पुढच्या मुक्कामाला चालायला मोकळा, नाही का? सगळं आहे पण पाणी नाही, आणि पाणी नाही सगळं आहे. सांगायचा उद्देश एवढाच, साबण, शिककाई, रिठे हे अध्यात्मातली साधनं झाली, आणि पाणी हे अध्यात्मातलं भाव झाला. पाणीरूपी भाव नसेल तर सुचिरभूत अंग होत नाही. मग कुठलीही साधनं लावा, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. भाव ठेवायचा आहे. म्हणून भाव ठेवून विषय सुरू झाला होता विश्वास. तो दृढ झाला की निष्ठा, निष्ठा दृढ झाले की श्रद्धा, श्रद्धा दृढ झाले की भक्ती, आणि भक्तीतून भाव आहे. या सगळ्या पायऱ्या जेव्हा आपण करतो तेव्हा प्रभू रामचंद्रांचं चरित्र आपण आत्मसात करायला तयार होतो. आणि इथपर्यंत जायचं काय? तर ते चरित्र तुमचं आमचं नाहीये, ते प्रभू रामचंद्रांचं चरित्र आहे. मी नेहमी एक प्रसंग सांगत असतो महाराज. माझी पणजी अडाणी अशिक्षित होती, तिला लिहिता वाचता येत नव्हतं, पण ती ज्ञानेश्वरीच्या पारायणाला जाऊन बसायची. बाबांना प्रश्न पडायचा की ही ज्ञानेश्वरीच्या पारायणाला जाऊन काय करते, काय करते? हिला तर लिहिता येत नाही, वाचता येत नाही, काय पारायण करते? म्हणून तिच्या मागे जाऊन बसले. म्हणले नेमकी काय करते ते तर पाहू. ज्ञानेश्वरीचं पारायण चालू झालं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. आणि माझी अडाणी अशिक्षित पणजी कसं म्हणत होती, कसं वाचन करत होती? ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पणजी कशी म्हणत होती? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. बाबांनी विचारलं, आजी ज्ञानेश्वरीत काय आहे ग? तेव्हा आजीनी जे सांगितलं ते PhD होऊन सुद्धा आम्हाला कळलं नाही. आजी म्हणली, अरे ज्ञानेश्वरीमध्ये फक्त आणि फक्त विठ्ठल आहे. मित्रांनो, हा भाव जेव्हा येईल ना तेव्हा राम काय हे कळेल. रामाचं चरित्र सगळेच सांगतात, पण ते कसं आत्मसात करायचं हे मात्र कोणी सांगत नाही. ते भाव धरून आत्मसात करायचं. कर्क पॅट्रिक्स नावाचा एक समाजशास्त्रज्ञ होऊन गेला. आपण जे ट्रेनिंग देतो त्या ट्रेनिंगचा प्रभाव कसा मोजायचा हे त्यांनी सांगितलं. आमचं व्याख्यान झालं, कीर्तन झालं, प्रवचन झालं की पहिल्यांदा तुम्ही काय सांगता? वाईट झालं. नाही, माफ करा, चांगलं झालं असं आपण सांगतो, बरोबर आहे ना? याला म्हणतात प्रतिक्रिया. पहिल्यांदा दिली जाते ती प्रतिक्रिया. त्याच्यानंतर काय ज्ञान मिळालं, नॉलेज, दुसरी पायरी. तिसरी पायरी, जे ज्ञान मिळालं ते ज्ञान आपण किती आत्मसात केलं. इंग्रजीमध्ये ते आपल्या बिहेवियरमध्ये किती आलं. आणि ते जर का आलं असेल तरच मित्रांनो त्या भाषणाचा प्रभाव पडला असं आपण म्हणू शकतो. मग प्रभू रामचंद्रांचं चरित्र नुसतं सांगून प्रभाव पाडणार आहे का? नाही.
त्याच्याविषयी नुसतं ज्ञान देऊन प्रभाव पाडणार आहे का? नाही. मग ते आत्मसात किती होतंय हे जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत प्रभू रामचंद्र आपल्याला कळणार नाहीत. आणि त्याच्यासाठी भाव धरून ते चरित्र ऐकलं पाहिजे. भाव नाही धरला तर ते आत्मसात होणार नाही, आणि आत्मसात झालं नाही तर त्याचं काही प्रयोजन राहणार नाही. हे सगळं सांगायचं कारण काय? तर प्रभू रामचंद्र हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य मनुष्य होते. अवतारी पुरुष जरी असले तरी संपूर्ण आयुष्य हे त्यांनी एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे व्यतीत केलेलं आहे. आणि जेव्हा अशा माणसांचं चरित्र भाव धरून आपण ऐकतो तेव्हा खऱ्या अर्थाने अनुभव हे अनुभूतीत परिवर्तित होतात. प्रभू रामचंद्र हे म्हटले तर सामान्य मनुष्य आहेत, पण देव झाले का? कारण अनुभव हे अनुभूतीत गेले. लक्षात घ्या, सामान्यांना येतात ते अनुभव आणि असामान्यांना येतात ती अनुभूती. एका प्लॅटफॉर्मवरती एक श्रीमंत माणूस आहे, एक चित्रकार आहे, एक अभिनेता आहे आणि एक धनिक आहे. आग लागते, सगळेजण पळायला लागतात जीव वाचवण्यासाठी, इकडे तिकडे धावायला लागतात. एकमेकांना कोणी त्यावेळी सांगत नाही, अरे तू धनिक आहेस, आग विझवता आली तर बघ. अरे तू एवढा प्रसिद्ध चित्रकार आहेस, बघ काही होतंय का? आपला जीव वाचावा म्हणून प्रत्येक जण सैरभैर पळायला लागतं. जीव वाचावा याच्यासाठी पळणं हा अनुभव आहे. आणि त्या प्लॅटफॉर्मवरती ते कुठं पळतात तर प्लॅटफॉर्मवरती असणाऱ्या जिन्यावरती पळतात. माहिती आहे ना, जो जिना दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला उतरवतो. कारण त्यांना माहिती आहे याच्यातून जर का तरुण जायचं असेल तर ज्या अवस्थेला आपण आहोत त्या अवस्थेपेक्षा कुठेतरी वरती गेलं पाहिजे. मग वरती जाण्यासाठी मार्ग कुठला आहे? जिना, दुसरा मार्ग नाही. सगळे त्या जिन्याकडे धाव घेतात आणि स्वतःचे प्राण वाचवतात. आग लागली म्हणून सैराभैरा पळणारा अनुभव घेत असतो, पण जेव्हा कळतं इथे काय आपली डाळ शिजणार नाही, कुठल्या तरी एका वरच्या अवस्थेला जायला पाहिजे, तेव्हा तो जेव्हा जिन्यावरती धाव घेतो ती क्रिया म्हणजे अनुभूती आहे. सर्वसामान्यांपेक्षा वरती जायचंय. आणि ही अनुभूती ज्यांना आली आहे ती माणसं खऱ्या अर्थाने अवतारी पुरुष असतात. आणि अशा अवतारी पुरुषांचं राज्य इथे आलेलं आहे, झाले रामराज्य. हे राज्य काही एका दिवसात आलेलं नाहीये, याच्यासाठी खूप उहापोह करावा लागलेला आहे. खूप आहे. एका दिवसात राम मोठा झालेला नाहीये. मुळातच राम मंदिर उभा राहायला 500 वर्षांचा लढा आहे आणि हजारो वर्षांची परंपरा आहे. कशाची? रामासाठी लढण्याची. त्यातून राम उभे राहिलेले आहेत. आणि अशा रामांचं आज खऱ्या अर्थाने राज्य आलेलं आहे. कारण आपली अस्मिता ही आज प्रस्थापित झाली आहे. लक्षात घ्या, ही अस्मिता प्रस्थापित होणं फार महत्वाचं आहे. आणि त्या अर्थाने जर का पाहिलं तर राम, मी मगाशी म्हणलो, सर्वसामान्य माणूस आहे. पण सर्वसामान्य जीवन जगत असताना सुद्धा त्यांनी स्वतःची मूल्य, स्वतःची संस्कृती आणि स्वतःचे विचार कधीही ढळून दिले नाहीत. म्हणून ते प्रभू रामचंद्र झाले. म्हणून ते प्रभू रामचंद्र आहेत. वनवासामध्ये जेव्हा त्यांना जायची वेळ आली
तेव्हा दशरथ काय म्हणाले की मला बंदीखान्यात टाक आणि तू राजा बन. नका वाचू. मला बंदीखान्यात टाक आणि तू राजा बन. तर प्रभू रामचंद्रांनी त्यांना उत्तर दिलंय. ते म्हणले वर्षानुवर्ष मला वनवासात राहायची वेळ आली तरी चालेल आणि शतकानुशतके तुम्ही इथे राज्य करा. वनवास संपला पुन्हा एकदा तुमच्या चरणावरती नतमस्तक होईल आणि पुन्हा वनवासाला जाईल. वास्तविक जर का इतिहास पाहिला तर अनेक राजे असे होऊन गेले ज्यांनी आपल्या वडिलांना बंदीखान्यात टाकले. पण प्रभू रामचंद्र वेगळे होते. प्रभू रामचंद्र हे मनुष्य लोकामध्ये मनुष्य धर्माचं पालन करणारे होते. लक्षात घ्या. ते उत्तम पती होते, उत्तम मित्र होते, उत्तम शत्रू होते, उत्तम बंधू होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी उत्तमरित्या त्यांना जमत होत्या म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणत होते. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा त्यांनी घालून घेतली होती. वशिष्ठांनी सांगितलं अरे वनवासात जाऊ नको, शास्त्राधार काढू आणि वनवास तुझा थांबवू. तेव्हा रामांनी जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे. राम काय म्हणाले, आई वडिलांचं ऋण आपण या जन्मामध्ये फेडू शकत नाही. वडिलांचा शब्द पाळून त्या ऋणातून थोडं तरी मुक्त होता आलं ते व्हावं याच्यासाठी मी वनवासात जाणार आहे. सर्वसामान्य आहेत ना राम, तरी सुद्धा हे विचार आले कुठनं? हे विचार आले कसे? याचंच कारण आहे ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. त्यांना काय हर्ष होत नव्हता का? त्यांना काय वाईट वाटत नव्हतं का? सुमंत जेव्हा त्यांना बोलवायला आला की दशरथाने तुम्हाला त्याच्या प्रासादात बोलवलंय, तेव्हा एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे सीतेला राम सांगतायत, सीते माझ्या राज्याभिषेकाची वार्ता घेऊन हा सुमंत आलेला दिसतोय. मी दशरथाला जाऊन भेटून येतो. कदाचित दशरथ राजा माझ्या राज्याभिषेकाविषयी माझ्याशी गप्पा मारेल, चर्चा करेल. तोपर्यंत तू या प्रासादात राहा आणि मी शुभवार्ता घेऊन येतो. एखादा सामान्य माणूस प्रमोशनची बातमी जशी बायकोला सांगतो की नाही तशी बातमी राम सांगायला येत आहेत. सामान्य माणूस. रामाला काय राग येत नव्हता का? येत होता, येत होता. सीतेचं जेव्हा हरण झालं तेव्हा वालीला त्यांनी मारलं. का मारलं? तर सुग्रीवाबरोबर त्यांनी एक करार केला. काय? की मी वालीचा अंत करेल, तुला राजगादीवरती बसवेल, त्याच्या बदल्यात सीतेला शोधण्यासाठी तू मला मदत करायची. आणि सुग्रीव जेव्हा राजगादीवरती बसला तेव्हा त्याला या वचनाचा विसर पडलेला आहे. लक्ष्मणाला जाऊन तेव्हा राम सांगतायत, बघा मी का सांगतोय, राम हे सर्वसामान्य होते. तेव्हा लक्ष्मणाला जाऊन सांगतायत काय, लक्ष्मणा जा त्या सुग्रीवाला सांग धर्माने वाग. धमकी देत आहेत, धर्माने वाग. ज्याच्यासाठी मी तुला राज्य मिळवून दिलंय ते काम आधी कर. त्याच्या पुढे जाऊन सांगतायत वालीला मी एकट्याला मारलंय, तू हे काम जर करणार नाहीस तर तुझ्या सकट तुझ्या अख्ख्या परिवाराला मारेल. हे प्रभू रामचंद्र सांगतायत. सामान्य माणूस आहे. पहिल्या दिवशी लक्ष्मण आणि राम नदीच्या काठी बसलेत, वनवासातला पहिला दिवस. आणि राम लक्ष्मणाला सांगतायत, काय सांगतायत, लक्ष्मणा
जगातला सर्वात आनंदी माणूस आज कोण असेल तर तो भरत. कारण तो राजसिंहासनावरती बसलेला आहे. आणि सर्वात आनंदी स्त्री कोण असेल? कैकेयी. कारण तिचं वचन पूर्ण झालंय सर्वसामान्यासारखं. पण याच प्रसंगामध्ये पुढे जाऊन जेव्हा लक्ष्मण म्हणतो की भरताचा अंत करेल आणि तुम्हाला त्या राजसिंहासनावरती बसवेल, तेव्हा प्रभू रामचंद्र एक वाक्य वापरतात, ते फार महत्वाचं वाक्य आहे. ते म्हणतात, लक्ष्मणा, आपल्या सख्या भावाचा मृत्यू करून त्याचा अंत करून राजगादीवर बसणं म्हणजेच अन्नामध्ये विष कालवून अन्न खाल्ल्यासारखं आहे. लक्षात घ्या, विषमिश्रित अन्न खाण्यामध्ये मला काही रस नाही. म्हणजे एकीकडे सर्वसामान्यांसारखी वार्ता करतात आणि एकीकडे असामान्यांसारखी धीरोदात्यता दाखवतात. म्हणून राम मर्यादा पुरुषोत्तम आहेत. अशांचं राज्य आलंय. राम हे उत्तम मित्र आहेत. आणि मित्र सुद्धा कोणाचे येतो? महाराज, कीर्तनकाराचा मित्र कीर्तनकार असतो. हल्ली असतो की नाही मला माहित नाही. विठाला विठाला काल मी आणि रवीजी औरंगाबादवरनं येत होतो. खूप मोठे कीर्तनकार होते. त्यांनी फोन करून मला काही विषयी सांगितलं. आता आपण राम जर का सामान्य माणसासारखा जगला तर आपण तर फारच सामान्य. रवीजी म्हणले, हे जर का व्हायरल झालं, बाकी काही नाही महाराज, तुमची TRP चांगली वाढेल. असं मी सांगत होतो. तो उत्तम मित्र आहे. राजाचा मित्र राजा असतो, व्यापाराचा मित्र व्यापारी असतो. रामाचे मित्र कोण होते? सुग्रीव, हनुमंत, जांबवंत, जटायू, हे गोळा केलेले सगळे. कारण काय? हा खेळ नोहे एकट्याचा म्हणून मेळा जमविला, एवढं एकच कारण. उत्तम मित्र होते आणि धर्माने वागणारे मित्र होते. जेव्हा वालीचा नाश केलाय तेव्हा रामाला खऱ्या अर्थाने त्या राजगादीवरती, किष्किंधेच्या राजगादीवरती बसण्याचा अधिकार होता. राम बसले का? नाही बसले. सुग्रीवाला तिथं बसवलं. आणि एवढ्यावरच थांबले नाही, तर वालीच्या मुलाला राजपुत्र म्हणून त्याच्यावरती अभिषेक केला. धर्माने वागणारे. सत्यम वद धर्मंचल, नुसतं बोलायचं नाही तर वागायचं. मित्रासाठी टोकाची भूमिका घेतली, पण त्याला धर्मामध्ये ठेवलं. फार महत्वाचं आहे. रावणाचा वध केला, अख्खी सुवर्णाची लंका त्यांना मिळणार होती. खऱ्या अर्थाने अधिकार कोणाचा होता? रामाचा होता. पण राजसिंहासनावरती कोणाला बसवलं? विभीषणाला बसवलं. झाले राम राज्य काय होणे आमासे, 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 विठोबा रखुमाई काय होणे आमासे, झाले राम राज्य काय होणे आमासे, झाले राम राज्य काय होणे,
धरणीधर पग गाये ओळाला मसे धरणीधर वळे मसे ओळाला मसे राम वेळो वेळा राम वेळो वेळा आम्ही गाओवे राम वेळो वेळा आम्ही गाओवे राम वेळो वेळा आम्ही गाओवे विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई खोल कुंडली पंढरीनाथ भगवान बावरी ज्ञाने महाराज के जय महाराज के जय महाराज के जय बोलो जय जय श्री राम जय जय श्री राम सद्गुरुदेव महाराज की जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम असं रामराज्य आली सिंहस्थ पर्वणी नाव्या भटा झाली धनी. असं रामराज्य आलं तर आमच्या सारख्यांच्या गळ्यात असेच हार पडणार. कारण तुम्ही चरित्र अशा लोकांचं सांगताय की त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा हार घालण्यासारखा आहे. लक्षात घ्या, हा हार घालण्यासारखा आहे. आणि त्यामुळे थोडं का होईना ते पुण्य तुमच्यापर्यंत येतं आणि त्या पुण्याची प्रचिती ही आज या ठिकाणी मला होतीये. त्याबद्दल पुन्हा एकदा मी बालेवाडीकरांचे धन्यवाद मानतो. विठाला विठाला. रामचंद्रांमध्ये असं वेगळं काय होतं तर मध्ये
काही गोष्टी माझ्या समोर आल्या, त्या आवर्जून इथं सांगू इच्छितो की प्रभू रामचंद्र हे पुरुषार्थ प्रधान होते. सदैव त्यांनी पुरुषार्थ जागृत केलेला आहे. एक प्रसंग रामायणामध्ये असा घडला की वानरांनी दगड हे समुद्रामध्ये टाकले, त्याच्यावरती राम लिहिलं, ते टाकले, तरंगले, तो सेतू बांधला गेला. आणि सहज सुग्रीवाला शंका आली, म्हणजे रामराया, सेतू तर फार सुंदर बांधला गेलाय, फार छान बांधला गेलाय, पण आम्ही वानर प्राणी धष्टपुष्ट आहोत. एवढी मोठी वानर संख्या घेऊन या सेतूवरती मार्गक्रमण करायचं, हा सेतू जर का मध्येच तुटला तर काय तर्क, काय करायचं? रामराया हसले. ते म्हणले, तुम्ही माझ्या बरोबर तर चला, मग बघू तुटला तर काय करायचं. सगळे रामरायांच्या बरोबर निघाले. आणि जसं रामरायांनी आपली पावलं त्या सेतूवरती टाकली, तसे समुद्रातले जलचर सगळे वरती आले, भरा 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 वरती आले आणि आपल्या पाठीवरती ते दगड तारायला लागले. आपल्या पाठीवरती पूर्ण सेतूवरनं मार्गक्रमण झालं, पुढच्या लंकेमध्ये गेले. आणि लंकेमध्ये पाऊल ठेवता क्षणी सुग्रीवाने पुन्हा प्रश्न विचारला, तुम्ही पाऊल टाकता क्षणी सगळे जलचर हे भरा 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 वरती आले आणि त्यांच्या पाठीवरती हे दगड त्यांनी तोलून धरले, हे सगळं तुम्हाला माहिती होतं? होय, माहिती होतं. मग हे सगळं जर का तुम्ही करत असाल, किंबहुना करणार होता, मग आम्हाला एवढे दगड घाटवायला कशाला सांगितले? कुठून कुठून गोळा करून आणायला कशाला सांगितले? एवढे कष्ट घ्यायला कशाला सांगितले? रामराया हसले आणि त्या जांबुवंताला सांगताय, जांबुवंता, ते जलचर वरती आले, तो पूल त्यांनी पाठीवरती तोलून धरला, ही माझी कृपा आहे. पण ही जर का कृपा घडायची असेल तर पहिल्यांदी तुम्हाला कर्म करावं लागतं. हा कर्मरूपी पुरुषार्थ जर का तुम्ही केला नाही तर भगवंताची कृपा घडत नाही. असेल हरी तर दिल खटल्यावरी, असं होत नाही. म्हणून ही कृपा घडावी म्हणून पहिल्यांदी तुम्हाला कर्म करायला लावलं. आता तुम्ही कर्म केलं असल्यामुळे कृपेस तुम्ही पात्र झाला आहात, म्हणून हे जलचर आले आणि हा सेतू त्यांनी तोलून धरला. म्हणजे रामाने, मी मगाशीच म्हणालो, कसलाच चमत्कार केलेला नाही. टीमवर्क जी आपण म्हणतो ना हल्ली, ही टीमवर्क आहे. बघा तुम्ही, हनुमंतरायाला काय सांगितलं? उड्डाण कर, लंकेत जा. आणि खारीला काय सांगितलं? तुला जेवढी जमेल तेवढी वाळू आण आणि मदत कर. हनुमंताचा वाटा वेगळा आहे, खारीचा वाटा वेगळा आहे. पण प्रत्येकाला बरोबर घेऊन पुढे जायचंय, ही सांघिक भावना ही प्रभू रामचंद्रांनी निर्माण केली आहे. ही मूल्य आपल्याला त्यांनी दिलेली आहेत. प्रभू रामचंद्र खूप पराक्रमी होते. परशुराम त्यांच्याकडे रागावून आला, माझ्या गुरुचा धनुष्यबाण तुम्ही तोडलाय, त्याचा अपमान केलाय. शंकरांचा धनुष्यबाण त्यांनी तोडला होता, तुम्ही अपमान केलाय.
मग काय करा, हा विष्णूचा धनुष्यबाण घ्या, तो तोडून दाखवा. 7 वेळा पृथ्वी क्षत्रिय निक्षत्रिय करणारे परशुराम रामाकडे आले आणि म्हणाले, हा विष्णूचा धनुष्यबाण तोडून दाखवा. आणि क्षणार्धात रामाने तो धनुष्यबाण तोडला. यांनी 2 गोष्टी झाल्या. एकतर सगळे क्षत्रिय जे परशुरामाला वश होत होते, न युद्ध करता न लढता, ती परंपरा थांबली आणि आवाहन द्यायला लागले, तुला आम्हाला जिंकायचंय ना, मग युद्ध कर. रामाने पहिल्यांदा शिकवलंय. आणि दुसरी गोष्ट, परशुरामाचा अहंकार तोडलाय. म्हणजे जीवनामध्ये अशा किती घटना रामाच्या घडल्यात की ज्या आपल्याला नेहमीच पथदर्शक ठरलेल्या आहेत. किती 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 ठरले. एका ठिकाणी फार सुंदर व्हिडिओ मी पाहिला. त्या व्हिडिओमध्ये फार सुंदर विवेचन केलंय. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. राम हा धर्म आहे, शत्रुघ्न हा अर्थ आहे, लक्ष्मण हा काम आहे आणि भरत हा मोक्ष आहे. फार छान विवेचन आहे. राम धर्मानेच चालला, सगळ्यांना माहिती आहे. रामाचं आयुष्य म्हणजे नेमकं काय, तर राम इज इक्वल टू धर्म. सोपी व्याख्या. किती धर्म पाळावा, स्वधर्मे निष्कामता, अनुसरली या पार्था, तेथ कैवल्य पदतत्वता पातले जगी. क्षत्रिय धर्म आहे ना तुझा, मग 14 वर्ष वनवासात गेला तरी सुद्धा 14 वर्षामध्ये आध्यात्मिक साधना नाही केली, क्षत्रिय धर्माचं पालन केलंय. दंडकारण्यामध्ये राम जेव्हा आला तेव्हा अत्री ऋषींना भेटला, अनुसया मातेला भेटला, आश्रमांमध्ये राहिला. तिथे आध्यात्मिक साधना करायला अनुकूल असं वातावरण असताना सुद्धा रामाने काय सांगितलं, या दंडक अरण्यामधले जे जे दैत्य आहेत, जोपर्यंत हे सगळे दैत्य मरत नाहीत आणि तुम्हाला यज्ञ करायला अनुकूल व्यवस्था निर्माण होत नाही, तोपर्यंत मी दंडकारण्यातून जाणार नाही. धर्म आहे. जो धर्म येथ वडील जे जे करती तया नामू धर्मू ठेविती, तेच येर अनुष्ठिती सामान्य सकळ. रामाने पाळला म्हणून आज आपण त्या मार्गावरनं मार्गक्रमण करतोय. राम धर्म आहे. अर्थ, शत्रुघ्न अर्थ आहे. लक्षात घ्या, रामाबरोबर लक्ष्मण गेलाय, शत्रुघ्न नाही गेला. राजधानीमध्ये अर्थ असणं गरजेचं आहे, तर राजधानीला अर्थ आहे. पैसाच बाहेर गेला काय उपयोग. शत्रुघ्न अर्थ आहे म्हणून तो अयोध्येत राहिला. लक्ष्मण काम आहे. काम मर्यादेत जर का ठेवायचं असेल तर त्याला धर्माचं अधिष्ठान लागतं. त्याला धर्माबरोबर नेलं तरच काम मर्यादेत राहतं. म्हणून लक्ष्मणाला बरोबर घेतलं. आणि भरत मोक्ष आहे. सगळं मिळालं तरी सुद्धा राजसिंहासनावरती काय ठेवलं, पादुका ठेवल्या. एकही दिवस त्या राजसिंहासनावरती मोक्ष हा भरत बसलेला नाही. आणि मोक्षाचीच व्याख्या देताना असं म्हणतात, सगळं मिळून सुद्धा सगळ्याचा त्याग करणं यालाच मोक्ष असं म्हणतात. म्हणून हे 4 भाऊ जे होते ते धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांचं प्रतीक होते. मग असे भाऊ एकत्र आल्यावर रावणासारखा दैत्य मारला जाणार नाही यातच नवल. आणि ते राज्य करायला लागल्यावर रामराज्य येणार नाही यातच नवल. संपूर्ण इतिहास जर का पाहिला तर खूप सामान्यतेतून असामान्य वृत्ती रामाने दाखवलेली आहे. आता सांगायचं म्हटलं तर 4 दिवस सुद्धा कमी पडतील.
आज कीर्तन उशिरा चालू झालं होतं म्हणून थोडासा जास्ती वेळ घेतला आणि आपल्या घरचंच कीर्तन आहे, थोडी मदत त्याची आपण घेऊ शकतो. आणि महाराज समोर बसलेत. मी नेहमी सांगतो, कीर्तनाला येणारा प्रत्येक माणूस कीर्तनाला येतोच असं नाही. काही लोक कीर्तनकाराची मापं काढायला येतात, काही लोक घरी टाइमपास होत नाहीत म्हणून येतात, आणि काही लोक अनवाणी येतात, जाताना घालून जातात. सांगायचं प्रयोजन एवढंच आहे, या प्रकारचे लोक आपण कोणीही नाही म्हणून थोडा जास्ती वेळ घेतला, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली अशा रामाचं राज्य प्रस्थापित झाल्यानंतर कळी काळाला सुद्धा भय वाटले. दैत्यांना भय वाटणं, वाईट प्रवृत्तींना भय वाटणं ही एक गोष्ट आहे, पण कळी काळाला सुद्धा भय वाटलंय. रामरक्षा आपण म्हणतो की रामरक्षा म्हणजे नेमकं काय आहे, तर सायको न्यूरो इम्युनॉलॉजी नावाचा एक विषय आहे. प्रत्येकाला भयमुक्त होण्यासाठी काहीतरी साधन हवं असतं. तो ते साधन वेगवेगळ्या गोष्टीमध्ये पाहत असतो. ते साधन आपल्या संस्कारांमध्ये आपल्याला मिळालं. कुठलं साधन? रामरक्षा. रामरक्षा. रामरक्षा का म्हणायची आणि संस्कार म्हणजे नेमकं काय, तर एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहणं याला संस्कार असं म्हणतात. मन जर का घाबरलेलं असेल तर शरीर साथ देत नाही. सायको न्यूरो इम्युनॉलॉजी सांगतं शरीर जर का सुदृढ ठेवायचं असेल तर मन सुदृढ ठेवावं लागतं, आणि मन सुदृढ ठेवायचं असेल तर ते भयमुक्त असावं लागतं. आणि हे भयमुक्त करण्यासाठी ही रामरक्षा आहे. आपण तर सगळं विसरत चाललोय, पण आज मोबाईलच्या जमान्यामध्ये कीर्तनातून एकच घेऊन जावा की मोबाईलच्या जमान्यामध्ये जेव्हा पल्पिटेशन्स वाढतायत मुलांची, 8, 9, 10 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक येत आहेत, त्याला बीपी लागतोय, त्या जमान्यामध्ये रामरक्षेचा जर का वापर केला तर ह्या सगळ्या ज्या दुरावस्था आहेत ह्या क्षणार्धात दूर होतील. आणि हे सांगायचं प्रयोजन काय? आत्तापर्यंत एवढे रामाचे प्रसंग सांगितले, याचं नेमकं प्रयोजन काय? हे का करायला पाहिजे? हे का पुन्हा पुन्हा सांगायला पाहिजे? तर राम हे एक आदर्श होते, लक्षात घ्या. 500 वर्षांपासून हा जो लढा चालू झालाय ना, हा लढाच का चालू झाला, तर ह्यांचा राजा यांचा देव होतो, हेच मोठं गुपित होतं. आणि हा राजा देव कसा होतो, तर तो मूल्यांच्यामुळे होतो, तो सात्विकतेमुळे होतो. मग यांची सात्विकता जर का दूर करायची असेल, यांची मूल्याधिष्ठित प्रणाली दूर करायची असेल, तर या राजालाच कैद करा. त्याच्यासाठी हा 500 वर्षापासूनचा लढा चालू आहे, आणि आज त्या लढ्यातून आपण मुक्त झालो आहे. हा मूल्यातून आपल्याला प्रभू रामचंद्र काय देतोय नेमकं, तर एकच छोटी कथा सांगणारी आणि कीर्तनाला पूर्ण विराम देणारी. मगाशी सेतू बांधला याचं मी उदाहरण दिलं.
राम पाहत होता, प्रत्येक वानर एक दगड उचलतोय, श्रीराम लिहितोय आणि समुद्रामध्ये टाकतोय. राम लिहिल्यावरती तो दगड तरून जातोय. राम हे लांबनं पाहताय. श्रीराम लिहिलं, दगड तरतोय. दुसऱ्याने श्रीराम लिहिलं, दुसरा दगड तरतोय. तिसऱ्याने श्रीराम लिहिलं, तिसरा दगड तरतोय. हे पाहत असताना थोडं प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली. ते म्हणले, माझ्या नावाने हा दगड तरतोय, मग मी जर का दगड टाकला तर काय होईल? अहंकार त्यांनाही बाधक आहे. माझ्या नुसत्या नावाने दगड तरतोय, मी दगड टाकून बघतो. म्हणून पहिल्यांदा छोटा दगड घेतात सॅम्पलसाठी, टाकतात. काय आश्चर्य, तो दगड बुडतो. मग थोडा मोठा दगड घेतात, टाकतात, पुन्हा बुडतो. गोटी एवढा दगड घेतात, टाकतात, पुन्हा बुडतो. काय भानगड आहे? माझ्या नावाने दगड तरतायत आणि मी टाकलेला दगड मात्र तरत नाहीये. हनुमंतराय हे मागणं बघत असतात. रामा काय चाललंय हे? रामराया काय नाही, मी दगड टाकून बघतोय तरतोय की नाही, पण तो मी टाकलेला दगड नेमका बुडतोय. काय भानगडे कळत नाही. रामचंद्र हे जेव्हा विचारतायत तेव्हा हनुमंतराय मनातून हसतायत. ते म्हणतायत, तुला एवढं सुद्धा कळत नाही? तुझे आम्ही शिष्य, तुला शिकवावं लागतंय. तुला एवढं सुद्धा साधं गणित कळत नाही काय? रामा, गणित असं आहे, तू ज्याला उचलून धरलं तो तरला गेला आणि तू ज्याला टाकलं तो बुडला. रामकथेचं श्रवण का करायचं? तुम्हाला जर का असं वाटत असेल तर रामाने आपल्याला उचलून धरावं, तर विश्वास ठेवून, भाव धरून, सर्वसामान्य असणारा राम मूल्याधिष्ठित प्रणालीमुळे असामान्य झालेला राम आणि त्यातून प्रभुत्व प्राप्त झालेला राम, याचं चिंतन मनन आपल्या वागण्यात करणं, यालाच तरणं असं म्हणतात. आणि हे सगळं सांगितलेलं समुद्रामध्ये टाकणं, त्याला डुबणं असं म्हणतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 4 गोष्टी कानावर पडल्यावर आपण निश्चितच तरुण जाल अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि बुडण्यापासून प्रभू रामचंद्र, सद्गुरू, आई वडील आपल्याला रोखतील अशी अपेक्षा करतो. आज इथं कीर्तन सेवा करायची संधी मिळाली. आवाज गोंगाट खूप आहे, पण तरीसुद्धा शांत चित्ताने मन लावून भाव धरून आपण माझं चिंतन ऐकलं. अनेक ज्येष्ठ मंडळी समोर बसलेली आहेत. तापकीर अण्णा इथं बसलेत, या परिसरातले सगळे मान्यवर इथं बसलेले आहेत. त्यांच्यासमोर माझी वाणी प्रगट करायची संधी मला मिळाली. माऊली म्हणतात, जवाहीर असणाऱ्या गावामध्ये मी शाळीग्राम उघडून पाहतोय.
तशी माझी अवस्था आहे. खूप ऐकलंय, त्या ऐकण्यातून खूप प्रबोध झालेला आहे, त्या प्रबोधातून खूप आत्मचिंतन घडलेलं आहे. ते चिंतन तुम्हाला दिशा दाखवतंय, पण तरी सुद्धा माझ्यासारख्या बोबड्या मुलाची बोबडं बोलणं तुम्ही ऐकून घेतलं, याबद्दल पुन्हा एकदा मी नम्रपणे आपले आभार मानतो. आपल्या चरणी नतमस्तक होतो. आणि तरी न्यूनते पुरते अधिकही सरते, करोनी घेयावे हे तुमते विनवतू असे. जे काही जास्त बोललं असेल ते कमी करून घ्या, जे कमी बोललो असेल ते जास्त करून घ्या. आणि झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करून, आपल्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. ओरिले पुरे वेडे ओरिले पुरे वेडे वापुडे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार म्या मुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया वैगिकरा करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.